दादा, आज खऱ्या अर्थाने बघितलं तर हेटवणे धरणाच्या पाण्यासंदर्भात आज खारेपाटातल्या जनतेने काही महिला भगिनींनी आज मोर्चा आंदोलन केलं. मात्र या हेटवणे धरणाचं पाणी चिंचणाला खारेपाटामध्ये मिळत नाही. गेले अनेक वर्ष यासाठी हे लोक झगडत आहेत. या संदर्भात आपण काय म्हणाल? खरं तर खारेपाटाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न झाला किंवा खारेपाटाच्या सिंचनाचा प्रश्न झाला, हा अत्यंत दुर्दैवी प्रश्न आणि ज्याला फक्त मिसमॅनेजमेंट म्हणता येईल अशा प्रकारचा प्रश्न आहे. आणि मग ह्याच्यातूनच शासन व प्रशासनाचं एक फेल्युअर, एक अधोरेखित होतं. आपण पेण हा कोकणाचा अविभाज्य घटक आहे आणि पेणमध्ये अगदी धोधो पाऊस पडतो, अगदी म्हणजे नद्या तुडुंब भरून वाहत असतात आणि सर्व पाणी समुद्राला वाहून जात असतं. इथेच तर नियोजनाची कमतरता जाणून येते की वर्षभरासाठी सोय पाण्याची कशी करता यावी या दृष्टीने ज्याला लॉंग टर्म प्लॅनिंग म्हणतात हे आजपर्यंत आपल्याला पेणकरांना बघायला भेटलं नाही आणि त्यामुळे आज या अशा आंदोलनांना आपल्याला सामोरं जावं लागतं. खरं तर हा प्रश्न गेले अनेक वर्षाचा प्रत्येक निवडणुकीपुरता हा मुद्दा घेतला जातो. अनेक वेळा निधी आणल्याचा किंवा प्रश्न सुटल्याच्या आरोड्या ठोकल्या जातात आणि मग त्या माध्यमातून कायम खारेपाटातील महिलांच्या डोक्यावरचा हांडा उतरवला अशा मात्र वल्गना केल्या जातात. परंतु आज दुर्दैवाने आज आमच्या खारेपाटातील महिलांना पुन्हा एकदा थेट धरणावर जाऊन पाणी भरण्याची वेळ येते. त्याचं कारण असं आहे की इथे आमच्या उशाशी धरण असताना अगदी शहरातल्या लोकांची ताण भागवली जाते, परंतु आम्ही मूळ इथले रहिवासी ज्यांचा हक्क या इथल्या रिसोर्सेसवर, इथल्या संपदेवर आहे, त्यांच्या आणि ज्या काही त्याचे जे तोटे आहेत ते मात्र आम्हाला सहन करावे लागतात. आम्हाला आमच्या जमिनीचे विस्थापन करावे लागतात. आम्हाला स्वतःचं गावं सोडून बाहेर जावं लागतं आणि ताण मात्र इतर लोकांची भागवली जाते. आम्हाला मात्र आजही पाण्याविना तडफडावं लागतं. अत्यंत दुर्दैवी बाब आहे आणि त्यामुळेच या प्रश्नाकडे खरंच गांभीर्याने बघण्याची वेळ नक्कीच आलेली आहे. परंतु या गोष्टींकडे माझ्या दृष्टीने विचार केला तर मी या लॉंग टर्म दृष्टिकोनातून बघतो. याच्यावर नक्कीच हा प्रश्न सोडवण्यासाठी माझा पुढाकार असणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून भविष्याच्या कालावधीमध्ये पावलं उचललेली तुम्हाला दिसून येतील.